मित्रांनो, मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपण प्राचीन मराठी साहित्यामध्ये प्राचीन मराठी साहित्यातील अभ्यासक्रमाला असलेला लीळाचरित्र हा जो एक ग्रंथ आपल्याला आहे त्यामध्ये श्री चक्रधरांचं चरित्र आपल्याला दिसून येतं. आपण मागच्या काही तासापासून आपण श्री चक्रधरांचं चरित्र आपण अभ्यासतो आहोत, जे माईमठांनी संकलित केलेलं आहे. यानंतर आपण पुढे ज्या काही आपण लिहा आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत त्यामध्ये आपण चोर सांगाती सोडविणे, वेठी धरणे, द्विज गोरक्षण, कुंडी राजिया दरिसन अशा प्रकारच्या काही लिहा आपण बघितलेल्या आहेत. जवळपास आतापर्यंत आपण 39 लिहांचा आपण अभ्यास केलेले आहेत. यानंतर आपण अरण्य महिष रोष हरण अशा प्रकारची पुढली जी लिहा आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण घारपुरे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन मराठी साहित्यातील आद्य ग्रंथ म्हणून ज्या ग्रंथाला मान आहे तो म्हणजे लीळाचरित्र. लीळाचरित्राचे 3 भाग आपल्याला दिसून येतात. एक म्हणजेच लीळाचरित्र एकांक, लीळाचरित्र पूर्वार्ध आणि लीळाचरित्र उत्तरार्ध. तो एकांकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो आहोत. एकांकामध्ये असणाऱ्या ज्या 74 लिहा आहेत त्या 74 लिहांपैकी आपण 39 लिहांचा आपण अभ्यास केला. लिहा म्हणजेच काय तर आठवणी. चक्रधरांच्या एकाकी जीवनामध्ये जेव्हा ते भ्रमण करत होते त्यावेळेला मात्र त्यांच्या जीवनामध्ये घडलेले जे घटनाप्रसंग आहेत त्या घटनाप्रसंगाची नोंद आपल्याला माईमठाने घेतलेली आपल्याला दिसते. माईमठ ठिकठिकाणी जाऊन मात्र त्यांच्या आठवणींचं संकलन केलं आणि त्या संकलनातून लीळाचरित्र हा ग्रंथ मात्र आकारास आला. या लीळाचरित्रातील आपण पूर्वार्ध उत्तरार्ध नव्हे तर फक्त केवळ एकांक आपण अभ्यासतो आहोत आणि एकांकामध्ये घडलेले जे घटनाप्रसंग आहे ते घटनाप्रसंग लिहांच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. तेव्हा आपण पुढला एक प्रसंग जो आहे, जी आठवण आहेत ती म्हणजेच अरण्य महिष रोष हरण. एक अरण्य महिषा जो होता त्याचं रोषहरण कशा प्रकारे चक्रधरांनी केलं याचा वृत्तांत जो आहे, हा जो प्रसंग आहे तो प्रसंग माईमठाने या ठिकाणी रेखांकित केलेला आहे, तो आपण बघणार आहोत. अरण्य महिष रोषहरण. आता अरण्य महिष रोषहरण म्हणजेच काय, अरण्यामध्ये राहणारा जो महिषा होता, रेडा होता, त्याचं रोषहरण मात्र त्याच्यातला राग जो आहे तो कसा त्यांनी काढून टाकला याचं या जे काही प्रसंग आहेत किंवा याचा जो काही प्रसंग असेल तो प्रसंग आपल्याला या लिहेतून बघायला मिळतो. गोसावी गावा एका बीजे करीत असते. आता गोसावी एका गावाला जाऊन राहिलेले होते. बीजे करणे म्हणजे जाणे आणि येणे असा दोन्ही प्रकारचा अर्थ आपल्याला यामध्ये दडलेला आहे. गोसावी गावा एका बीजे करीत असते. गोसावी एका गावाला जाऊन राहिलेले होते. तेथी चेनी लोके वारिले. तिथल्या लोकांनी मात्र त्या गावाला जात असताना मात्र म्हटलं की तुम्ही थांबवलं. वारिले म्हणजे मनाई केली. तेथे चिनी लोके वारिले. चक्रधरांना तिकडे जाण्यासाठी मनाई केली. मनाई का म्हणून केली आणि काय म्हणत होते ते असं म्हणत होते, देव हो, या वाटा न वचा येथं अरण्य महिषा असे तो माणूसे मारी. तुम्ही मात्र या वाटेने, देव हो, या वाटेने तुम्ही जाऊ नका. कारण काय आहेत, अरण्यामध्ये एक अरण्य महिष आहेत आणि तो मात्र काय करतो, तो माणसांना मारून टाकतो. त्यावेळेला मात्र तुम्ही त्या वाटेने जाऊ नका. मध्ये वाटेमध्ये कोण आहे तर अरण्य महिषा आहे. ऐकून बीजे केलेत. लोकांचं हे सगळं ऐकून घेतलं तरीसुद्धा मात्र ते थांबले का? थांबले नाही, तर पुन्हा त्या मार्गाने पुढे जायला लागलेत. ते मार्गी चालता वाणी पडली आणि महिषा आला आणि असंच त्या मार्गाने पुढे जाते न जाते तोच त्यांना अगदी मात्र काय त्या अरण्य महिषाचा आवाज ऐकू आला आणि मात्र आवाजासोबतच मात्र काय तो अरण्य महिषासुद्धा सोबत तो महिषासुद्धा तो रेडासुद्धा समोर आल्यानंतर मात्र काय झालं, गोसावी अवलोकिला आणि गोसाव्यांनी मात्र त्याच्या दृष्टी मिसळून त्याच्याकडे बघितलं आणि बघितल्यानंतर काय आणि त्याचा रोखून निवर्तला आणि मग मात्र काय त्याच्या ठिकाणी असणारा क्रोध जो होता तो क्रोध नाहीसा झाला आणि मग मात्र ते निघून गेले. ते देऊनी तो मार्गो वसता झाला आणि अशा प्रकारे त्या माणसाविषयीचा जो राग कोणामध्ये त्या रेड्यामध्ये होता तो मात्र त्या दिवसापासून, कोणत्या दिवसापासून, ज्या दिवशी चक्रधर आणि त्या रेड्याची भेट झाली आणि चक्रधरांच्या दृष्टीतून मात्र जेव्हा त्याचं अवलोकन झालं त्यावेळेला मात्र त्यांच्या मनामध्ये असणारा जो राग होता तो निघून गेला आणि मग मात्र त्या दिवसापासून जो मार्ग लोकांसाठी जाण्या येण्यासाठी बंद झालेला होता, अगदी मात्र त्या मार्गामध्ये त्या अरण्य महिषेची जी भीती लोकांच्या मनामध्ये होती ती मात्र अगदी मात्र
कायमस्वरूपी ती नष्ट झाली आणि तो मार्ग प्रत्येक माणसासाठी जाण्या येण्यासाठी मोकळा झाला, असं मात्र आपल्याला या लीळेतून आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की चक्रधरांनी केवळ फक्त माणसांच्या मनामध्ये असणारा रागच अगदी मात्र निवर्तला नाही, तर मात्र प्राणीमात्रांच्या मग अगदी मात्र अरण्यामध्ये राहणारे जे प्राणी असतील त्यांच्याही मनावरती मात्र प्रेमाचा वर्षाव करून त्यांच्यातलाही क्रोध नाहीसा करण्याचं काम आपल्याला केलं. म्हणजे सर्वच प्राणीमात्रांविषयीची भूतदया जी आहेत ती मात्र आपल्याला चक्रधरांच्या ठिकाणी दिसून येते असं आपल्याला म्हणता येईल. पुढली जी लीला आहे ती व्याघ्र पिली खेळविणे. म्हणजेच काय, माणसांची पिलं किंवा माणसांच्या सानिध्यामध्ये राहता राहता चक्रधर मात्र एक दिवसचा प्रसंग असा आहे की वाघांची पिलेसुद्धा त्यांनी कशी खेळविली याचा वृत्तांतसुद्धा मात्र या लीळेमध्ये आपल्याला दिसून येतो. एकू वेळ राणी जाळी एकी बीजे केले होते. एक दिवस काय झालेलं आहे की एक वेळ अशी होती की रानामध्ये गेल्यानंतर तिथे त्या जंगलामध्ये ते गेलेत आणि गेल्यानंतर तिथे काय तिथं लाहिसीची पिली होती. लाहिसीची म्हणजे वाघिणीची पिलं होती. ती पिलं बघितल्यानंतर ते पारधी गेली होती. ती पारधी म्हणजेच काय, ती शिकारीला गेली होती. कोण गेली होती? वाघीण मात्र आपल्या पिलांना तिथे सोडून ती शिकारीला गेलेली होती. ती पिली गोसावी खेळविली आणि मग मात्र पाहते तर वाघीण त्या ठिकाणी नाही आहेत, फक्त वाघिणीची पिलं त्या ठिकाणी आहे आणि वाघीण मात्र शिकारीसाठी गेलेली आहेत. हे बघून मात्र गोसाव्यांनी काय केलं तर त्या वाघिणीची पिलं जी आहेत ती पिलं मात्र स्वतः खेळविली. तेव्हा ते आली आणि मग तितक्यातच मात्र ती वाघीण आपल्या शिकार करून ती परत आली. आल्यानंतर मात्र गोसावी अवलोकिली आणि गोसाव्यांनी तिच्या दृष्टी टाकली, तिला पाहिलं, त्याला रोखून निवर्तला आणि मग मात्र तिच्या मनामध्ये तिच्या डोळ्यामध्ये असणारा राग नाहीसा झाला. राग नाहीसा झाल्यानंतर मात्र काय, मग ते मोळी टेकोणी बैसली आणि मग मात्र काय, मोळी टेकून म्हणजेच काय, आपलं शेपूट खाली टाकून ती बसली. सुनेची या परी, कोणाप्रमाणे, जसा कुत्रा मात्र आपली शेपटी खाली टाकून मात्र अगदी मात्र आपल्या मालकाच्या समोर बसतो, तशा पद्धतीने मात्र वाघीणसुद्धा मात्र चक्रधरांच्या समोर येऊन मात्र शांतपणे बसली. मग नावेक गोसावी पिली खेळविली आणि मग मात्र थोडा वेळ गोसाव्यांनी काय केलं की ते खेळविल्यानंतर वडवे धरुणी येरी कडी घातली. मग मात्र आपल्या जवळ घेऊन आपल्या कडेवरती घेऊन या कडेचे त्या कड्यावरती, त्या कडेचे या कडेवरती अशी खेळविली. असं खेळविल्यानंतर मात्र काय, मग तियेकडे घालून गोसावी बीजे केली आणि मग मात्र असं क्षणभर म्हणजे नावेक थोडा वेळ त्यांनी अशा प्रकारचा पिलांसोबत खेळ केल्यानंतर मात्र ती पिलं ज्या वाघिणीची होती तिच्याकडे सोडून दिली आणि सोडून देऊन मात्र तिथून गोसावी निघून गेलेत. म्हणजेच आपल्याला असं दिसतं की चक्रधरांना कुठल्याही प्रकारे कोणताही प्राणी मात्र, मग तो अरण्य म्हैसा असो, वाघ असो किंवा वाघिणीची पिलं असो, कुठल्याही प्रकारे काहीही मनामध्ये कोणत्याही भूतदयेपासून किंवा कुठल्याही प्राण्यापासून मात्र काहीही भीती नाहीत किंवा सर्वांवरती प्रेम करणारे चक्रधर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्यानंतर ठाकूर भार्या पुत्रदान. आता आपल्याला एक असं दिसतं की मानवी जीवन मनुष्य जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये अनेक जे काही सांसारिक जीवनामध्ये जे काही घटनाप्रसंग किंवा ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणींचं सुद्धा मात्र निरसन करणारी चक्रधर आपल्याला दिसतात. आता ते कसं दिसतं तर ते आपल्याला या लीळेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्या संदर्भातली एक आठवण किंवा तो प्रसंग आपल्याला माईमठाने या ठिकाणी सांगितलेला आहे आणि ते असं म्हणतात की ठाकूर भार्या पुत्रदान. आता ठाकूर भार्या पुत्रदान, ठाकूर भार्याला म्हणजे ठाकुराच्या पत्नीला मात्र काय पुत्र नव्हता, तर तिला पुत्रदान कसं झालं, पुत्र तिला कसा प्राप्त झाला याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र या लीळेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. काय म्हणतात, ठाकूर एक ठाकूर होता. मग काय, तयासी पुत्र नाही, त्याला मात्र पुत्र नाही. त्याने गोसावी ती देखील, त्याने कुणाला बघितलं, गोसाव्यांना बघितलं. अगदी मात्र काय, त्या ठाकुराकडे भरपूर संपत्ती आहे, सर्व आहे, परंतु मात्र त्याच्याकडे पुत्र नाही आहे, त्याच्यामुळे तो दुःखी आहे. आणि अशा दुःखद अवस्थेमध्ये त्याने गोसाव्याला पाहिल्यानंतर मग आपुल्या आवाराशी घेऊन गेला आणि मग मात्र काय तर आपल्या घरी तो घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर गोसाव्याशी मर्दना दिदली, मादने झालीत, पूजा केली, आरोगण झाली. म्हणजेच काय झालं, गोसाव्यांना घरी नेऊन दिल्यानंतर त्यांची मालिश, त्यांची आंघोळ झाली, त्यांची पूजा केली, त्यांना जेवण दिलं, जेवण झालं, दंडवते घातली म्हणजे त्यांना दंडवतसुद्धा घातली. मग त्याने ठाकुरे म्हणतले, ते मग त्यांनी ठाकुरांना म्हटलं. ठाकुरे काय म्हणाले, कुणाला, गोसाव्यांना म्हणाले, पुरुषाचे वीर्य ते अमोघ. म्हणजेच काय, हे जे गोसावी आहेत ह्या गोसाव्यांच्या ठिकाणी असणारे जे वीर्य आहेत ते मात्र अगदी अमोघ आहेत. आणि म्हणून काय तर पुत्राची या चाडा आपली वडील स्त्री सेवा कराव्या पाठली आणि म्हणून त्याला जी काही 2 पत्न्या होत्या त्यातली मोठी पत्नी जी आहेत
तिला मात्र पुत्रप्राप्तीसाठी आपल्याला पुत्र प्राप्त व्हावा या इच्छेने मात्र चाडा म्हणजे इच्छा, पुत्राची आहे चाडा, आपुली वडील स्त्री म्हणजे आपली मोठी पत्नी जी आहेत, वडील पत्नी जी आहेत, तिला मात्र सेवा करण्यासाठी पाठवली. नावेक ते सेवा करीत होती. तिने काही वेळ गोसाव्यांची सेवा केल्यानंतर मग सर्वज्ञ म्हणाले, काय म्हणाले, बाई निद्रा करा, तुम्ही जा झोपून राहा. अशा प्रकारे त्या गोसाव्यांनी त्या बाईला म्हटलं. मग ती गेली आणि मग मात्र ती निघून गेली. पण निघून गेल्यानंतर काय, तर ती कोणत्या उद्देशाने आलेली होती, आपल्याला गोसाव्यांपासून पुत्रप्राप्ती होईल आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे पुत्र नसल्याचं जे दुःख आहे ते दुःखाचं निरसन होईल या इच्छेने ती गेलेली होती. परंतु मात्र गोसाव्यांना मात्र तशा प्रकारची कुठलीही इच्छा तिने बघितलेली नाही आणि मात्र तिला सांगितलं का बाई जा तुम्ही झोपून राहा. त्यावेळेला ती आली आणि आल्यानंतर काय, तर ती आपल्या पतीला सांगू लागली, ठाकुराला सांगू लागली. मग ती गेली. ती म्हणितली कुणाला म्हटलं, तिने आपल्या ठाकुराला म्हटलं. काय म्हणत, गोसावी याची प्रवृत्ती नाही. गोसाव्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं तुम्ही जसं म्हणतात तशा प्रकारची प्रवृत्ती अजिबात नाही. त्याने म्हणतले ते वडील म्हणूनही नाहीत. कदाचित होऊ शकते तू वडीलधारी आहेत म्हणून मात्र कदाचित तुझ्या संदर्भामध्ये त्यांची भावना तशा प्रकारची नसेल, म्हणून मात्र त्याला असं सुचलं की आपली जी धाकटी पत्नी आहे तिला मात्र आपण पाठवावं. मग धाकुटी भार्या पाठवली आणि मग मात्र त्याने आपल्या लहान जी पत्नी होती तिला पाठवलं. आता तिला पाठवल्यानंतर काय झालं, ती अशी गोसावी आतू रिगो नेदी तिची. मग काय झालं, तर मोठ्या पत्नीला थोडा वेळ अगदी मात्र सेवा जरी करू दिली, परंतु मात्र जी अगदी धाकटी पत्नी होती तिला तर मात्र आतमध्ये प्रवेशच दिला नाही. ती अशी गोसावी आतू रिगो ने देतीची म्हणजेच काय, तिला आतमध्ये प्रवेशच करू दिला नाही. तेथूनच पाठविली आणि तिथूनच तिला परत पाठवलं. ती आही सांगितली आणि मग तिने सांगितलं. ती बाहेर आली आणि आल्यानंतर ठाकुराला सांगू लागली गोसावी अशी प्रवृत्ती नाहीत आणि सांगितलं की गोसावी आपण जसं म्हणतो तसं मात्र गोसाव्यांना मात्र तशा प्रकारची प्रवृत्ती त्यांची नाही. मग त्याने विनविले. मग त्यांनी विनवणी केली. कुणाला, गोसाव्यांना. कोणी विनवणी केली, ठाकुरांनी विनवणी, जी माझं पुत्र नाहीत. त्याने मग आपलं दुःख त्या गोसाव्यांना सांगितलं, चक्रधरांना सांगितलं आणि त्या दुःखामध्ये त्याने काय सांगितलं की मला काय नाही आहेत, पुत्र नाही आहेत आणि म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मी सर्वज्ञ म्हणतले वडील भार्येचे विरह न करा मग होईल मग बीजे केले. आणि मग मात्र काय, तर मला पुत्र नाही असं हे दुःख सांगितल्यानंतर मात्र त्यावरती चक्रधरांनी त्याला सांगितलं की तू एक काम कर, तू तुझी जी वडील मोठी पत्नी आहेत तिच्यासोबतच मात्र तू सहगमन केलं तर मग मात्र काय, तर तुला मात्र पुत्रप्राप्ती होईल. अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी त्या ठाकुराला दिला आणि मग मात्र तिथून गोसावी निघून गेले. म्हणजेच ठाकुरांच्या जीवनामध्ये सुद्धा मात्र अशा प्रकारचं पुत्रप्राप्तीचं जे त्याचं ध्येय होतं ते ध्येय मात्र गोसाव्यांच्या सानिध्यामुळे मात्र ते पूर्ण झालं, त्यांच्या आशीर्वादाने ते पुढे पूर्ण झालं. अशा प्रकारचा वृत्तांत आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे सांसारिक जीवनामध्ये छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असतात का, छोट्या मोठ्या ज्या काही अगदी मात्र माणूस ज्याच्यामुळे दुःखी असतो त्या दुःखांचं निरसन करणारेही चक्रधर आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि त्यानंतर बघा तर रायरी पाणीपात्र. आता असं हे भ्रमण चक्रधरांचं सारखं सुरू आहे. या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला आणि त्यांच्या सानिध्यामध्ये त्या काळामध्ये जी माणसे आलीत त्या माणसांनी अगदी मात्र आपलं दुःख ज्यांनी आपलं दुःख त्या ठिकाणी सांगितलं त्या दुःखाचं मात्र निरसन करत मात्र ते पुढे निघाले. आणि यातूनच मात्र ह्या एकांकाच्या या प्रवासातूनच मात्र त्यांचा शिष्य समुदाय जो आहे तो पुढे तयार झालेला आपल्याला दिसतो. आता असाच एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे काय, रायरी पाणीपात्र. आता रायरी या ठिकाणी मात्र काय, पाणीपात्र भिक्षा मागायला गेल्यानंतर मात्र काय कुठला प्रसंग घडला, काय त्यांना अनुभव आला, याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. रायरी पाणीपात्र. रायरी अवस्थान असे, रायरी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. ते गावी वामनपेंडी ब्राह्मण आणि त्या ठिकाणी त्या गावाला एक वामनपेंडी नावाचा ब्राह्मण राहत असे. तयाची भार्या गोसाव्याशी नीच पाणीपात्र ते. त्याची जी पत्नी होती वामनपिंडीची, ते वामनपिंडीची पत्नी नीच म्हणजे नेहमी त्यांना भिक्षा द्यायची. आयसी कवणे एके दिवशी ती निवर्तली आणि पाहते तर काय झालं की एक दिवस त्यांच्या घरी ते भिक्षा मागायला गेले आणि त्याच दिवशी काय घडलं की जी वामनपिंडीची पत्नी दररोज त्यांना भिक्षा द्यायची ती मात्र त्या दिवशी तिचा मृत्यू झालेला होता. ते समसाना आणली होती आणि तिला मात्र कुठे आणलेलं होतं, स्मशानभूमीमध्ये नेलेलं होतं. ते प्रदेशी गोसाव्या ते वामनपेंडी देखील आहेत आणि मग तिथेच मात्र त्यांची वामनपेंडीसोबत भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मात्र काय, श्रीचरणा लागला. वामनपेंडी मात्र गोसाव्यांच्या श्रीचरणा लागला
आणि मग गोसाव्या ते वामनपेंडी म्हणतले आणि मग मात्र गोसाव्याला वामनपेंडी आपलं दुःख सांगू लागला. दुःख कुठलं होतं तर वामनपेंडीची पत्नी मृत्यू पावलेली होती. ते दुःख जे आहे ते दुःख सांगत असताना ते काय म्हणतात, जी गोसाव्याची दासी निमालीची काय झालेलं आहे, गोसाव्यांची जी दासी होती म्हणजेच माझी जी पत्नी होती ती मात्र काय झालेली आहेत, निवर्तलेली आहेत, तिचा मृत्यू झालेला आहे. गोसाव्याचे पाणी पात्र द्यायची आणि सांगतात की तुम्हाला मात्र नेहमी ती भिक्षा द्यायची, परंतु मात्र आज मात्र तुम्हाला भिक्षा द्यायला ती राहिलेली नाहीत, असं मात्र जेव्हा सांगितलं त्याला ऐसा शब्दी म्हणितले. आणि अशा प्रकारचं एक वियोग व्यक्त करत मात्र अशा प्रकारचं या शब्दामध्ये त्यांनी वामनपेंडीने कोणाला गोसाव्याला आपल्या घरची हकीकत मात्र त्यांनी सांगितली, विनवणी स्वीकारली. आणि मग मात्र ही विनवणी कोणी गोसाव्यांनी स्वीकारली. मग गोसावी ते जवळी बीजे केले आणि मग मात्र गोसावी कुठे गेले तर ज्या स्मशानभूमीमध्ये वामनपेंडीच्या पत्नीला नेण्यात आलेलं होतं तिथे मात्र गेले. आणि गेल्यानंतर काय म्हणाले, ती म्हणितले बाई येथं एक पाणीपात्र दिया. आणि तिला म्हणाले बाई मला एक भिक्षा द्या. आता ती मरण पावलेली ती, पण तिच्याजवळ जाऊन मात्र चक्रधरांनी काय केलेलं आहे, तिला भिक्षा मागितलेली आहे. आणि भिक्षा मागत असताना काय म्हटलेलं आहे की बाई येथं एक पाणीपात्र दिया, इथे मला तुम्ही काय करा, भिक्षा द्या. मग मात्र काय झालं, त्याचा परिणाम बघा काय झाला. मग ते बाई आली आणि मग मात्र त्या बाईचा जन्म म्हणजेच ती जिवंत झाली. आता बाई जिवंत झाली, बाई मरण पावलेली होती, तिला भिक्षा मागितल्याबरोबर ती काय झाली, जिवंत झाली. मग गोसावी तेथूनही बीजे केले आणि मग मात्र गोसावी तिथून यायला लागले घरा तयाची, तिच्या घरी मात्र ते यायला लागले. तिच्या घरी आल्यानंतर तया बाई या पाणीपात्र आणलेत आणि त्या बाईने मात्र भिक्षा आणलीत. आणि भिक्षा आणल्यानंतर सर्वज्ञ म्हणतले आणि ती गोसाव्यांना द्यायला लागली. देत असताना मात्र काय झालं, सर्वज्ञ म्हणतले, चक्रधर म्हणालेत, काय म्हणालेत, बाई पाणीपात्र द्याल तरी हे असे, जर तुम्ही मात्र मला भिक्षा दिली तर मात्र काय होणार, पुन्हा तुम्ही मृत्यू पावणार. तेव्हा मात्र काय तर मग ते उगीची राहिली आणि मग मात्र ती थांबूनच गेली, ती काही बोललीच नाही. त्याला वामनपेंडी पाणीपात्र दिले आणि मग मात्र वामनपेंडींनी म्हणजे तिचा जो पती होता त्याने स्वतः मात्र गोसाव्यांना भिक्षा दिली. मग तेथून बीजे केले आणि मग तिथून निघून गेलेत. म्हणजेच काय, ज्या रायरी या गावामध्ये भिक्षा मागत असताना मात्र ज्या वामनपेंडी ब्राह्मणाच्या घरी दररोज मात्र नेहमी गोसावी भिक्षा मागायला जायचे आणि त्याची पत्नी मात्र त्यांना काय द्यायची, भिक्षा द्यायची. हे देत असताना मात्र हा जो प्रसंग आहे, तिने जे आयुष्यभर कर्म केलेलं होतं त्याची फलश्रुती म्हणून ती मरण पावल्यानंतर तिला जीवनदान देण्याचं काम मात्र चक्रधरांनी केलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक असं दिसतंय की चक्रधर हे काही साधारण व्यक्ती होते असं मात्र दिसत नाही. आणि म्हणूनच आपण त्यांना पंचकृष्णांपैकी एक कृष्ण म्हणतो, कारण देवत्वाच्या ठिकाणी असणारे जे काही अलौकिक शक्ती जी आहे ती अलौकिक शक्ती आपल्याला चक्रधरांच्या ठिकाणी दिसते. म्हणजेच काय तर जे काही मुके प्राणी असेल त्यांनाही मात्र त्यांच्यावरती सुद्धा मात्र प्रेम वर्षाव करून त्यांच्यातही बदल घडून आणणारे चक्रधर आपल्याला दिसतात. तर दुसरीकडे मात्र काय, एखादा मनुष्य मात्र आपल्याला मृत्यू पावला असेल तर त्यालाही जिवंत करण्याचं सामर्थ्यसुद्धा मात्र चक्रधरांमध्ये आहे, हे आपल्याला इथे बघायला मिळतं. म्हणजेच एकंदरीत आपल्याला एक असं दिसतंय की रायरी पाणीपात्र या प्रसंगाच्या अनुषंगाने चक्रधरांच्या ठिकाणी असणारं ईश्वर अवताराचं जे काही कार्य आहे ते कार्य आपल्याला त्यातून प्रतीत होताना आपल्याला दिसतं. असा प्रकारचा प्रसंग जो आहे तो प्रसंग मात्र रायरी पाणीपात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आपल्याला पुढली जी लिहा आहे आपली ती म्हणजे गोविंद स्वामी स्थिती. आता गोविंद स्वामीला स्थितप्रज्ञता कशी प्राप्त झाली याचासुद्धा वृत्तांत मात्र आपल्याला या ठिकाणी माईमठाने रेखांकित केलेला आहे, तो आपण बघणार आहोत. काय म्हणतात, गोसावी या रायरी नांदेडी अवस्थान असे. गोसावी अगदी मात्र काय रायेडी नांदेडी अवस्थान असे. आता रायरी या भागामध्ये गेल्यानंतर मात्र तिथेच नांदेडी म्हणजेच नांदेड वगैरे त्या ठिकाणी आणि त्या परिसरामध्ये एक जे मंदिर होतं तिथे त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. वृक्षा एका तळी आसन होय आणि एका वृक्षाच्या खाली ते बसलेले होते. गोविंद स्वामीशी गोसाव्याची श्रद्धा नाहीत. गोविंद स्वामीशी गोसाव्यांची श्रद्धा नाहीत. आता गोविंद स्वामीविषयी मात्र गोविंद स्वामीला मात्र काय गोसाव्यांबद्दल अजिबात श्रद्धा नव्हती. गोसाव्याचे दर्शन होईल म्हणून ते वाट सांगितली आणि मग मात्र गोविंद स्वामी एकदा ज्या वाटेने चाललेले होते त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की आपण जर या वाटेने गेलो तर काय होणार, आपली चक्रधरांसोबत भेट होणार, म्हणून आपण या वाटेने जायचं, आपण ही वाट सोडून दुसऱ्या वाटेने निघून जायचं. असं मात्र करून मात्र काय वाट चुकून मात्र ते आणि अनेक वाटा जाते आणि दुसऱ्या वाटेने ते निघून जायचे.
एकोदिनी वृक्षा आड आसन. एक दिवस काय झालं की वृक्ष एक झाड होतं आणि त्या झाडाच्या आडोशाला चक्रधर बसलेले होते. आता चक्रधर बसले असताना मात्र गोसावी बसले असताना मात्र काय गोसावी तेथं नसती. म्हणून त्याला असं वाटलं की आता काही गोसावी या मार्गावर काही दिसून राहिलेले नाही आहेत, कदाचित हे तिथे नसेल म्हणून काय झालं तर काय मग म्हणून तथा वृक्षावरुणी गोविंद स्वामी आले. म्हणून त्याच वृक्षाकडून मात्र गोविंद स्वामी आले आणि आल्यानंतर मात्र काय झालं, दिठी मिळाली आणि दृष्टीस दृष्टी मिळाली. दृष्टीस दृष्टी मिळाल्यानंतर आणि स्थिती झाली आणि मात्र स्थितप्रज्ञता मात्र प्राप्त झाली. मग गोसाव्याची आड पडली आणि मग मात्र काय गोसाव्याची आड पडली जी मी पापी याची. आणि मग मात्र काय तर स्थित प्रज्ञता झाली आणि झाल्यानंतर गोसाव्यांना त्याने दंडवत घातलीत आणि तो म्हणू लागला, काय म्हणाला, जी मी पापी याची, मी कोण आहेत, पापी आहेत. आणि मग मात्र काय गोसाव्याची भके आणि गोसाव्याशी मी काही बोलत होतो ऐसा शब्दी ते अनुताप केला. आणि म्हणून मात्र त्याने अशा प्रकारचा त्याला पश्चाताप झाला आणि पश्चाताप सर्वज्ञ म्हणाले, काय म्हणाले, विष्णू स्वामी तुमते पुसती. ते तुम्हाशी कवनापासून विष्णू स्वामी तुम्हाला विचारतात, तुमचं मात्र अगदी मात्र काय तुम्हाला गुरु मानतात वगैरे. हे कोणापासून येथून सांगाल तर तरी ते तुम्हा दर्शन नेदी. गोविंद स्वामी म्हणतले, हो काजी. मग ते निश्चयले बसले असतील. काय म्हणतात, विष्णू स्वामी तुमते पुसती. ते तुम्हा कवनापासून अगदी मात्र तुम्हाला विष्णू स्वामी मात्र अगदी तुम्हाला मानतात, तो तुमचा शिष्य आहेत आणि मात्र तो तुम्हाला जो मानतो तो कोणापासून मानतो. मग सर्वज्ञ म्हणतले, तर येथून सांगाल परी ते तुम्हा दर्शन नेदी. परंतु मात्र तुम्ही सांगाल म्हणजे तुम्ही त्यांना दर्शन देत नाही वगैरे. गोविंद स्वामी म्हणतले, हो काजी. मग ते निश्चल बसला आणि मात्र काय जो तुम्हाला खऱ्या अर्थाने विष्णू स्वामी जो काही तुम्हाला मानतो किंवा ज्या पद्धतीने अगदी मात्र तुम्हाला, तर ते कोणापासून इथूनच मानतं, माझ्यापासूनच मात्र ते होतं असं सांगत असताना मग काय तर गोविंद स्वामीला स्थितप्रज्ञता झाली आणि मात्र तो तिथेच मात्र काय अगदी मात्र काय तर त्याच्यावरती काय परिणाम झाला, तो निश्चयाला बसला असेल, काही न करता फक्त बसलं राहायचं असं तो मात्र करत होता. स्नान न करती, आंघोळ करत नव्हता, देवपूजा न करती, देवपूजा करत नव्हता. मग विष्णू स्वामीशी नमस्कारू न करते. विष्णू स्वामी मात्र कुठल्याही प्रकारे काहीही नमस्कार वगैरे विष्णू स्वामीला तो करत नव्हता. विष्णू स्वामी हा गोविंद स्वामीचा गुरु होता आणि काय तर विष्णू स्वामीला गोविंद स्वामी जे आहेत हे गुरु शिष्य असल्यामुळे मात्र गोविंद स्वामीची श्रद्धा चक्रधरांवर नव्हती. परंतु मात्र जेव्हा त्यांच्यासोबत भेट झाली तेव्हापासून मात्र तुम्ही जे विष्णू स्वामीला मानता, विष्णू स्वामीच्या ठिकाणी जे बघतात ते काय आहे तर ते सगळं माझ्यापासूनच आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र त्याला आश्चर्य वाटलं आणि तो काहीच न करता फक्त मात्र काय निश्चल पण त्याला स्थितप्रज्ञता झाली, तो काही करत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय झालं, याचा परिणाम असा झाला त्याने आंघोळ सोडून दिली, पूजा करणं सोडून दिली आणि हे सगळं पाहिल्यानंतर मात्र विष्णू स्वामीला नमस्कारही तो करत नव्हता, म्हणजे आपल्या गुरुला नमस्कारही करत नव्हता. ऐसे कर्म काहीच न करती. मग विष्णू स्वामी म्हणतले आणि मात्र हे त्याचं सगळं पाहून विष्णू स्वामीला असं वाटलं, काय म्हणाले ते की सापे हा गोविंद नष्ट झाला, हा तर मात्र पूर्ण काही कामाचाच नाही राहिला. विष्णू स्वामी म्हणा लागले गोविंद स्वामीला, हा काही आता पूर्वीसारखा कामाचा नाही राहिला, साप हा नष्ट झाला, हा मात्र मुळातच आता नाहीसाच झाला. स्नान न करी, आंघोळ करत नाही, आम्हाशी नमस्कारू न करी, आम्हाला नमस्कार करत नाही, देवपूजा न करी, देवपूजासुद्धा हा करत नाही. मग विष्णू स्वामी स्वप्न देखील आणि मग मात्र विष्णू स्वामीने मात्र स्वप्नामध्ये बघितलं, काय बघितलं, नरसिंह दंडवते घालू लागला. मग आश्चर्यच झालं. आश्चर्य कुठल्या गोष्टीचं झालं तर विष्णू स्वामी स्वप्न पाहिलं. कोणी विष्णू स्वामीने स्वप्न पाहिलं आणि त्याच्या स्वप्नामध्ये कोण आलं तर नरसिंह आला आणि नरसिंह त्याला दंडवत घालू लागला. आता नरसिंह दंडवत घालत असताना प्रत्यक्षात नरसिंह म्हटल्यानंतर मात्र हा भगवान विष्णूचा अवतार होता आणि असा हा नरसिंह विष्णू स्वामीने स्वप्नात बघितला आणि नरसिंहच आपल्याला दंडवत घालतो आहे, तेही गजबजूनी म्हणतले. आणि तो मात्र गजबजून मात्र उठला आणि काय म्हणाला, हे काही तुम्ही मला दंडवत कैसे घालीत असता, तुम्ही प्रत्यक्षात परमेश्वराचे अवतारात आणि तुम्ही मला कसे काय दंडवत घालत आहात. त्यावेळेला तेही म्हणतले, काय म्हणाले, काय तेव्हा नरसिंह म्हणतले, तुम्ही आमचे दंडवत अपेक्षित असा म्हणूनही घालीत असो, तुम्हाला मी दंडवत घातली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा तुमची आहे म्हणून मी हे दंडवत घालतो आहे. त्यावेळेला मात्र तीही म्हणतले, तुमची दंडवती मी कैसे अपेक्षित असे, प्रत्यक्ष देवाने मला दंडवत घालायला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी तरी कशी करणार, तरी गोविंद तो मी. आणि मग त्याने सांगितलं, तो गोविंद जो आहे ना, गोविंद स्वामी
ज्याच्याकडून तुम्ही अशा प्रकारची अपेक्षा करता तो मीच आहे, असं जेव्हा त्यांनी म्हटलं त्यावेळेला मात्र मग तर काय अगदी ऐसे स्वप्न देखील आणि अशा प्रकारचं स्वप्नात पाहिलं की गोविंद स्वामी म्हणजे तुम्ही, म्हणजेच हे कसं काय. मग चेव आलेया उपरी उदयासीची गोविंद स्वामीशी दंडवत घालू लागली. आणि दुसऱ्या दिवशी मग काय परिणाम झाला तर विष्णू स्वामीच गोविंद स्वामीला म्हणजे आपल्या शिष्याला दंडवत घालू लागली. आता मात्र हे बघितल्यानंतर तेव्हा गोविंद स्वामी म्हणतले हे काही तुम्ही माझं दंडवत कैसे घालिती असा, तुम्ही मात्र अशा प्रकारचं हे काय करता आहात, मी तुम्हाला दंडवत घालायला पाहिजे पण तुम्ही मला कशा प्रकारे अशा प्रकारची दंडवत घालता आहात. त्याला तेव्हा गोविंद स्वामी म्हणतले हे काही तुम्ही माझं दंडवत कैसे घालिती असा. तेव्हा तेही म्हणतले हे तुम्हा कुणापासून हे सांगावे. अरे तुला अशा प्रकारचं परमेश्वर सानिध्य जे लाभलेलं आहे ते कोणापासून लाभलेलं आहे ते तू मला सांग. त्यावेळेला मात्र काय तर हे तुम्हाची पासून, तो म्हणातला काय तुम्ही कसे काय मला असं विचारता, हे मला तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुमच्याचपासून मला हे सगळं लाभलेलं आहेत, हे तुम्हाची पासून. तेव्हा तेही म्हणतले, तेव्हा ते म्हणाले हे आम्हासीच नाही ते तुम्हासी कैसे, जे माझ्याकडे नाही आहे ते तुमच्याकडे तुम्हासी कैसे देणार, म्हणजे त्या ठिकाणी जे माझ्याकडे नाही आहे ते मी तुम्हाला कसं देणार. आणि म्हणून विष्णू स्वामी म्हणतले आम्हा पुढा सांगा का तुमचेनी आम्हाही गोमटे होईल. आणि म्हणून तो गोविंद स्वामीला विनवणी करू लागली मला मात्र खरं सांगाल तर काय होईल, माझंसुद्धा चांगलं होऊन जाईल आणि मलासुद्धा अगदी मात्र काय माझ्या ठिकाणी असणारं अज्ञान मात्र दूर होईल. मग तेही सांगितले हे माझं गोसाव्यापासूनही झाले आणि त्यांनी सांगितलं की हे जी मला स्थिती प्राप्त झाली ही स्थिती मला कोणापासून, गोसाव्यांपासून प्राप्त झालेली आहेत. मग येर गोसाव्याच्या दर्शनालेत. मग मात्र एकाएकाने सर्वजण मात्र कोण गोसाव्यांच्या दर्शनासाठी आले. गोसावी त्याशी दर्शना नाही देतेची, पण मात्र गोसावींनी त्याला काही दर्शन दिलं नाही. अशा प्रकारचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आपल्याला या लीलेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे प्रत्यक्षात अगदी ईश्वरी अवतार असल्याचं जे काही आपल्याला ह्या गोविंद स्वामी स्थिती या लिहेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच यापूर्वीच्या लिहेमध्ये सुद्धा रायरी पात्रमध्ये सुद्धा मात्र आपल्याला वामनपेंडीच्या पत्नीला गोसाव्यांनी वाचविलं, जीवनदान दिलं, हा सुद्धा प्रसंग मात्र ईश्वरी अवताराची खूण आहे. तर दुसरीकडे मात्र गोविंद स्वामीच्या माध्यमातून मात्र त्याला स्थितप्रज्ञता झाली आणि विष्णू स्वामीला जे स्वप्न पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये जे नृसिंहाचा अवतार त्याला दाखवलेला होता ते सुद्धा मात्र ईश्वरी अवतार असल्याचंच आपल्याला प्रतीत होतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक असं दिसतं की अशा पद्धतीने कुठेतरी मात्र जो काही विचारांचा ज्ञानाचा जो भ्रम निर्माण होतो आणि त्यातून मात्र जे अहंकारिक वृत्ती निर्माण होते त्या अहंकारिक वृत्तीला सुद्धा तिचंसुद्धा निरसन करण्याचं सामर्थ्य आपल्याला चक्रधरांच्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून मात्र आपल्याला एक असं दिसते की गोविंद स्वामींकडून जे विष्णू स्वामी अपेक्षा करीत होता परंतु मात्र ते अपेक्षा करत असताना त्या अपेक्षेसाठी पात्रता जी आहे ती विष्णू स्वामींकडे नव्हती आणि ती मात्र त्यांना दाखवून दिली आणि विष्णू स्वामींचा मात्र अहंकार नाहीसा झाला असं आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतं. एकंदरीत या पाचही लिहांमध्ये आपल्याला एक चक्रधरांचं जे ईश्वरित्व जे आहेत आणि इतकंच नाही तर मात्र काय आपल्याला जे सर्व सांसारिक जीवनामध्ये या भवसागरामध्ये जी सर्वसामान्य माणसं भरडली जातात आणि त्याच्यामध्ये जी काही त्यांचे सांसारिक जी काही अडचणी असतात, प्रश्न असतात ते मात्र दूर करताना मात्र चक्रधर आपल्याला या ठिकाणी दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व लिहा ज्या आहेत या सर्व लिहा अतिशय महत्त्वाच्या आहे आणि आपण त्या अगदी मात्र समजून घेतल्या पाहिजेत. नीट तुम्ही वाचा, त्याचं वाचन करा, वाचन करून त्या नीट समजून घ्या. त्या समजून घेण्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ अगदी मात्र श्रवण करा आणि इतकंच नव्हे तर ही लिहा हे सगळ्या ज्या आठवणी आहेत आठवणी त्याचं वाचन करत असताना ते पाठ्यपुस्तक समोर ठेवा, वाचन करा आणि त्याचा आशय जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण आजच्या या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.